मी इथे रेकॉर्डिंग स्टार्ट केली आणि जो आपला प्रोजेक्टची फोल्डर आहे तो फोल्डर आहे A to Z 56. ओपन करतो. ओपन केल्यानंतर जो आपला A to Z 56 नावाचा जो फोल्डर आहे त्या फोल्डरला मी जस्ट वरती ऍड्रेस बार वर क्लिक करून जो पाथ आहे तो रिमूव्ह केल्यानंतर इथे राईट केलं मी CMD आणि एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं की माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली इथे ओपन झाली. इकडे लक्ष द्या, नंतर टाईप करत बसा. ठीक आहे. तर इथे ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मला एक रिॲक्ट जेएसचं काय करायची, ऍप्लिकेशन क्रिएट करायची. ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी कमांड npm create wait @latest प्रोजेक्टचं नाव, जसं की आपण 5-app. जस्ट इथे एंटर करतो मी. एंटर केल्यानंतर मला इथे विचारतात फ्रेमवर्क कोणता असणार. इथे रिॲक्ट सिलेक्ट करायचं. आता तू म्हणतो जिथे तुला JSX च्या जागी तिथे काय आलंय, TSX फाईल आली, बरोबर ना. मग ती फाईल का आली की तिथे तू ठीक आहे, जिथे तू जावास्क्रिप्ट सिलेक्ट करायचं होतं तिथे काय केलं तू टाईपस्क्रिप्ट सिलेक्ट केले, त्यामुळे तुला तो प्रॉब्लेम आला. ठीक आहे. इथे आपण सिलेक्ट करणार इथं जावास्क्रिप्ट. देन एंटर एंटर एंटर. ठीक आहे. तिथे जावास्क्रिप्ट सिलेक्ट करायची आणि वरती काय करायची, रिॲक्ट सिलेक्ट करायची. ठीक आहे. जसं तुम्ही एखादं वेगळं फ्रेमवर्क यूज केलं किंवा सिलेक्ट केलं तर तुमचे जे फाईल्स आहेत ते फोल्डर स्ट्रक्चर आहे सगळं चेंज होईल. ओके. तर आपल्या इथे ऍप्लिकेशन क्रिएट झाले. ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर मी इथे करतो Ctrl+C त्यानंतर इथे काय असते CD आणि ऍप्लिकेशनचं नाव. जसं की ऍप्लिकेशनचं नाव आहे आपल्या 5-. एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड असते आपली कोडपेस्ट डॉट. याने काय होणार की जो आपला प्रोजेक्ट क्रिएट झालाय तो प्रोजेक्ट क्रिएट झालेला VS कोडला काय झालं इथे ओपन झालाय. ठीक आहे. VS कोडला ओपन प्रोजेक्ट झाल्यानंतर मी काय करतो, प्रोजेक्टला रन पण करून घेतो. रन करण्यासाठी कमांड npm run dev. असं आपण राईट केलं तर आपल्याला माहिती आहे आपल्याला काहीतरी एक URL भेटणार आहे आणि त्या URL वर गेल्यानंतर जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं आउटपुट शो होणार आहे. जसं मी राईट क्लिक करून त्या URL ला क्लिक केलं तर माझं इथे आउटपुट पेजला किंवा ब्राउझरला एक डिफॉल्ट ऍप्लिकेशन काय झालं इथे मला शो झालंय. मग मी VS कोड मध्ये आलो. VS कोड मध्ये आल्यानंतर जो आपला SRC नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये काय आहे app.jss नावाची फाईल आहे. त्या फाईल मधला सगळा कोड मी काय केला इथे रिमूव्ह केला. आणि रिमूव्ह केल्यानंतर मला सांगा रिॲक्ट जेएस मध्ये किती टाईपचे कंपोनंट असतात. 2 टाईपचे कंपोनंट असतात. पहिला टाईप आहे फंक्शन बेस्ड कंपोनंट आणि सेकंड टाईप आहे क्लास बेस्ड कंपोनंट. मग जो मी इथे राईट करतोय कंपोनंटचा टाईप कोणता आहे, हा फंक्शन बेस्ड कंपोनंट. जसं की फंक्शन कीवर्ड, कंपोनंटला नाव दिलं मी ऍप, ओपन राऊंड क्लोज राऊंड, ओपन करली क्लोज करली. आणि जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट रिटर्न करणार एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये. आपण इथे राईट करू वेलकम टू रिॲक्ट डे 5 असं मी काहीतरी H1 काय केलंय रिटर्न केलाय. मग जो हा कंपोनंट बनवलाय ह्या कंपोनंटला आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर इथून काय करायला लागेल आपल्याला एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाही. ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर वेलकम टू रिॲक्ट डे 5 आलं इथे. ठीक आहे. त्यानंतर मी काय करतो, जी आपली app.jss नाव, ठीक आहे, app.css नावाची फाईल आहे त्या फाईल मधून CSS रिमूव्ह केली आणि index.css फाईल मधली CSS रिमूव्ह केली. झालं दोन्ही फाईल मधल्या CSS रिमूव्ह. त्यानंतर आउटपुट पेजला आलो तर इथे बघा आपल्याला काय शो झालं इथे वेलकम टू रिॲक्ट झालं इथे. ओके. आता मला रिॲक्ट जेएस मध्ये एखादा व्हेरिएबल बनवायचा असेल तर मी कुणाचा यूज करणार आहे, कोणत्या फंक्शनचा किंवा कोणतं मॉड्यूल आहे, यूज स्टेट. मग जसं की आपल्याला एखादा व्हेरिएबल बनवायचा असेल तर ह्या रिटर्न नावाच्या वरती आणि
ह्या फंक्शनच्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण जावास्क्रिप्ट राईट करतो. जसं की मला एक व्हेरिएबल बनवायचा आहे एज नावाचा, तर मी इथे करणार कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. ह्याच्या आतमध्ये दोन व्हॅल्यू असतात. पहिली व्हॅल्यू व्हेरिएबल असतो, जसं की व्हेरिएबलला नेम द्यायची मला एज, आणि सेकंड कोण असतो फंक्शन असतो. तर जसं की मला फंक्शनला नाव द्यायची सेट एज इक्वल टू, आणि इथे काय असतो यू स्टेट असतो. यू स्टेट काय आहे इथे राईट करायचं यू स्टेट, आणि यू स्टेटचा राऊंड ब्रॅकेट ओपन अँड क्लोज. आणि ह्या यू स्टेटच्या आतमध्ये आपण काय करू शकतो डिफॉल्ट व्हॅल्यू राईट करू शकतो. काय करू शकतो डिफॉल्ट व्हॅल्यू. जसं की मला एखादी स्ट्रिंग व्हॅल्यू ह्या एज नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. ठीक, हा फंडा राहतो. आता यू स्टेटला आपण इथे राईट केले. ओके, मग आपल्याला आपल्या प्रोजेक्ट मध्ये यू स्टेटला यूज करायची, त्यासाठी त्याला काय करायला लागेल आपल्याला इम्पोर्ट करायला लागेल. म्हणजे जो हा यू स्टेट आहे त्या यू स्टेटची आपल्याला काहीतरी फंक्शनॅलिटी यूज करायची, त्यासाठी आपल्याला त्याला काय करायला लागणार आहे इम्पोर्ट करणार. मग इम्पोर्ट करण्यासाठी जस्ट इम्पोर्ट कीवर्ड काय इम्पोर्ट करायची यूज स्टेट केले इथं इम्पोर्ट. आणि फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायची तुम्हाला की आम्हाला इम्पोर्ट करायची रिॲक्ट मध्ये. बस एवढं सांगितलं तर आपला जो काही यू स्टेट आहे तो यू स्टेट काय झालाय इम्पोर्ट झालाय ना. आपण त्या यू स्टेटचा आपल्या प्रोजेक्ट मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, आणि त्या यू स्टेटचा आपण यूज करून एक व्हेरिएबल बनवलाय की त्या व्हेरिएबलचं नाव आहे एज. आता आपल्याला माहितीये ह्या डबल राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काय करू शकतो एक डिफॉल्ट व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. काय करू शकतो डिफॉल्ट. जसं की मी इथे व्हॅल्यू काय स्टोअर करतो डबल कोड मध्ये, म्हणजे काय झाली इथे स्ट्रिंग झाली, बरोबर ना. मग मी इथे करतो सपोज ABC राईट. ओके, आणि जो हा व्हेरिएबल आहे ह्या व्हेरिएबलला मी काय करतो इथे H1 अजून एक घेतला, आणि ते H1 मध्ये ओपन करली अँड क्लोज करली मध्ये त्या व्हेरिएबलचं नाव, जसं की नाव काय त्या व्हेरिएबलचं एज आहे. जस्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो तर इथे आलं ABC आलंय. दिसत नाही का दिसतंय ना. आता इथे मी डबल कोड मध्ये टाकलं म्हणून काय झालं ह्या व्हेरिएबल मध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर झाली. ओके ना. मग सपोज मला इथे नंबर स्टोअर करायचा असेल बाय डिफॉल्ट तर मी इथे नंबर टाकणार. जस्ट आउटपुट पेजला आलो तर त्या एज नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर आहे आता. ठीक आहे, जसं की इथे मी नंबर एज मध्ये एज टाकतो 21 टाकले इथे. सपोज मला अजून एक व्हेरिएबल बनवायचा आहे नेम नावाचा, कॉन्स्ट ओपन करली क्लोज करली, आणि इथे करतो नेम. हा झाला व्हेरिएबल, त्याचा काय असतो एक फंक्शन असतो सेकंड, त्या फंक्शनला नाव दिलं मी इथे सेट नेम, आणि इथे करतो मी यूज स्टेट, आणि यूज स्टेट मध्ये एक डिफॉल्ट व्हॅल्यू असेल. ठीक आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू मला काहीच नाही टाकायचं एम्प्टी ठेवतो. आणि जो ठीक आहे मी इथे असं काहीतरी राईट करतो एज कोलन, आणि अजून एक H1 घेतला मी इथे, आणि इथे राईट करतो नेम कोलन कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, आणि त्या नेम व्हेरिएबलला मी इथे जस्ट प्रिंट केला. आउटपुट पेजला आलं आणि इथे रिफ्रेश केलं तर इथे एज आली 21, आणि नेम काय आले काहीच नाही आलं, कारण आपण डिफॉल्ट काय स्टोअर केलंय का नाही. समजलंय तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर कसे करायचे आणि डेटा कसा प्रिंट करायचा, ह्या दोन गोष्टी समजल्या पक्का. समजलं ना एवढ्या गोष्टी. आता जसं की मला काय करायची कालचंच एक्झाम्पल आहे, मी कालचंच एकदा डबल सांगतो मग आपण पुढे जाऊ. जसं की इथे दोन बटन असतील, कालच आपण एक्झाम्पल पाहिले ना. ठीक आहे, डबल एकदा तुमच्यासाठी डबल आज एक घेऊ. जसं की इथे एक आपण बटन ठेवणार आहोत, त्या बटनचं नाव असेल विशाल. अजून एक इथे बटन असेल, त्या बटनचं नाव असेल ओमकार असेल. अजून एक बटन असेल त्याचं नाव असेल मयूर. ओके, असे तीन बटन असतील. जसं की मी विशाल नावाच्या बटनावर क्लिक केलं तर आपल्याला इथे नेमच्या पुढे काय झालं पाहिजे विशाल नाव आलं पाहिजे. ओमवर क्लिक केलं तर इथे ओम आलं पाहिजे, आणि मयूरवर क्लिक केलं की मयूर आलं पाहिजे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय करणार की पहिले दोन बटन बनवून घेणार. जसे की इथे मी घेतो एक BR, आणि त्या BR नंतर बटन घेतलं, त्या बटनला नाव देऊ आपण इथे पहिला ओम नावाचं बटन, सेकंड कोणतं विशाल नावाचं, आणि थर्ड आपण घेऊ इथे मयूर. ठीक आहे, असे मी तीन बटन घेतले. आउटपुट पेजला आलो रिफ्रेश केलं तर इथे मला तीन बटन माझे
शो झाले. तर मला काय करायचे, जसं मी ओम नावाच्या बटनावर क्लिक करेल तर इथे नेमच्या पुढे ओम आलं पाहिजे. विशाल नाव क्लिक केलं तर कोणतं इथे आलं पाहिजे, विशाल. आणि मयूरच्या पुढे केलं तर मयूर. समजलं तुम्हाला? मग त्यासाठी आपल्याला तसे फंक्शनॅलिटी यूज करण्यासाठी इथे काय करायला लागेल, त्या बटनला एक इव्हेंट राईट करायला लागेल. आणि इव्हेंट कसं राईट करणार, एक कॅमल केस, जसं की ऑन क्लिक हा एक इव्हेंट राईट केला आणि त्या इव्हेंटच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन राईट करायचं. जसं की मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की ॲरो फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे, ओपन राऊंड क्लोज राऊंड, आणि इथे असं काहीतरी बांध असतो आहे ना, आणि इथे ओपन करली आणि क्लोज करली, आणि ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल लाईन कोड राईट करतात, बरोबर ना. पण तुम्हाला ह्या ॲरो फंक्शन मध्ये मल्टिपल लाईन राईट करायच्या असतील तर तुम्ही इथे कर्ली ब्रॅकेट घेतात, पण तुम्हाला एकच लाईन राईट करायची असेल तर सिंगल, मी इथे राईट करतो सिंगल लाईन. असं तुम्ही कधी राईट करणार, जेव्हा तुमच्याकडे सिंगल लाईन राईट करायची तेव्हा तुम्ही काय करणार, कर्ली ब्रॅकेट टाकणार का, नाही. जेव्हा तुम्हाला मल्टिपल लाईन राईट करायची त्यावेळेस तुम्ही इथे काय करणार, कर्ली ब्रॅकेट घेणार. ओके, इथे मी राईट करतो मल्टिपल लाईन. ठीक आहे. तर आता मला काय करायचं आहे, ह्या जो आपण ऑन क्लिक नावाचा इव्हेंट आहे त्या इव्हेंट मध्ये मला एक ॲरो फंक्शन राईट करायची. त्या ॲरो फंक्शन मधून मला एक लाईन राईट करायची. किती, एक लाईन. त्यामुळे मी इथे कर्ली ब्रॅकेट घेणार आहे का, नाही. आणि त्या ॲरो फंक्शनला मी सांगणार, जो हा सेट नेम नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये तू विशाल नावाची स्ट्रिंग पास कर. विशाल नाही ते ओम आहे. ओके, असं मी काहीतरी सांगितलं. ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. जसं मी ते रिफ्रेश केलं तर नेमच्या पुढे काही दिसतंय का मला, नाही. जसं मी ओम नावाच्या बटनावर क्लिक केलं तर इथे काय आलं, ओम आलं. विशाल नावाचे क्लिक केलं तर आले का विशाल. त्यासाठी आपल्याला त्याला काय करायला लागणार आहे, इथे एक इव्हेंट टाकायला लागणार आहे ऑन क्लिक, आणि त्या ऑन क्लिक मध्ये मी काय करतो, एक ॲरो फंक्शन राईट करतो. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये मला किती लाईन राईट करायच्या, एकच लाईन राईट करायची. किती, एकच. त्यामुळे मी कर्ली ब्रॅकेट घेतला का इथे, नाही. आणि त्या ॲरो फंक्शनला मी सांगणार, सेट नेम नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला तू काय कर, एक विशाल नावाची स्ट्रिंग पास कर. बघा ना, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर मला इथे काहीच दिसत नाही, कारण बाय डिफॉल्ट आपण काही सेट केलंय का, नाही केलं. ओमवर क्लिक केलं, ओम आलं. विशालवर क्लिक केलं, विशाल आलं. मयूरवर क्लिक केलं, काहीच नाही आलं. का, की त्याला आपण इव्हेंट राईट केलेलं नाही. जसं की मी इथे राईट करतो ऑन क्लिक, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, आणि ॲरो फंक्शन मी मध्ये मला सिंगल लाईन राईट करायची, त्यामुळे मी इथे कर्ली ब्रॅकेट टाकत नाही. त्या ॲरो फंक्शनला सांगतो, सेट नेम नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला तू एक स्ट्रिंग पास कर. काय स्ट्रिंग असेल, मयूर नावाची स्ट्रिंग. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. बाय डिफॉल्ट काहीच आपल्याला नेमच्या पुढे शो होत नाही. जसं ओमवर क्लिक केलं तर ओम आलं, विशालवर क्लिक केलं तर विशाल आलं, आणि मयूरवर क्लिक केलं तर मयूर आलं. हा फंडा समजलाय तुम्हाला आता. ऑनलाईन मध्ये एवढा पॉईंट सर्वांचा क्लिअर असेल असं मला वाटतंय. नोट करायला तुम्हाला टाइम देणार आहे. आता मी काय करतो, मला एक दुसरं एक्झाम्पल घ्यायचं. मग दुसरं एक्झाम्पल घेण्यासाठी मी ह्यामध्ये राईट नाही करत, एक मी नवीन फाईल बनवतो. बनवू ना, चालेल ना. जसं की त्या फाईलला नाव देतो मी इथे काउंटर, किंवा count.jsx दिलं हे मी नाव, एंटर केलं. फाईल बनवली count.jsx नावाची. त्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करणार. जसं की कोणता कंपोनंट, फंक्शन बेस्ड कंपोनंट. जसं की फंक्शन कीवर्ड दिला, त्या कंपोनंटला नाव काय देणार आपण इथे, काउंट देणार. का काउंट देणार, की जे आपण फाईल नेम दिले तेच आपण कशाला नाव देणार आहे, आपल्या कंपोनंटला नाव देणार आहे. बरोबर आहे. ओके, ओपन करले केला, क्लोज करले केला, आणि जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये एक h1, आणि त्या h1 मध्ये मी राईट करतो काउंट डेमो. ठीक आहे. आणि जो हा कंपोनंट आहे हा मला आउटपुट पेजला शो करायचा आहे. त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट, डिफॉल्ट, आणि कंपोनंटचं नाव काय आहे, काउंट.
सेम नाव दिले. ठीक आहे, इथे बघा जे मी फाईल नेम दिलंय तेच माझ्या फंक्शनला नाव दिले, आणि जे मी फंक्शनला नाव दिले तेच मी इथून काय केलंय, एक्सपोर्ट केलंय. ठीक आहे, असे नेम तुम्ही सेम देत चला. ठीक आहे, ठीक आहे. जसं ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि ते रिफ्रेश केलं मी, तर मला इथे काउंट डेमो का दिसत नाही? काय झालं? एक्सपोर्ट करणे. कुठे एक्सपोर्ट करणे आपल्याला? ते मेन डॉट जेएसएस मध्ये, बरोबर ना? मग मेन फाईल मध्ये आलो आणि तिथे मी एक्सपोर्ट करतो. सॉरी, आपण एक्सपोर्ट केलं इकडनं, तिथे इम्पोर्ट करायला लागेल. मग इथे आलो, इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचे? काउंट. फ्रॉम कुठून? करंट डायरेक्टरी डॉट स्लॅश काउंट डॉट जेएक्स. आणि त्याचं सिंपल इथे काय करा. ठीक आहे, बाकीचा जो फंडा आहे तो जास्त डोकं लावू नका, तुम्हाला पुढे जाऊन समजेल. ठीक आहे, जस्ट इथे एक टॅग मधून राईट करायची कोणाला, काउंट. जसं की म्हणजे काउंट राईट, सेल्फ क्लोजिंग टॅग. जसं सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, तर इथे बघा आलंय काउंट डेमो आलं. ठीक आहे ना, आलं इथे. ठीक आहे, 2 मिनिटं मी ह्याला कमेंट आउट करतो फक्त, म्हणजे आपल्याला आउटपुट पेजला काही रिझल्ट शो होणार नाही. आला इथे, फक्त कमेंट आउट केलं. कमेंट आउट माहिती ना काय करायचं? सिंपल सिलेक्ट करायची, कंट्रोल आणि बॅकस्लॅश दाबायची. ठीक आहे, जसं मी कंट्रोल करून सिलेक्ट करून कंट्रोल बॅकस्लॅश दाबलं तर डबल ते सिलेक्ट झालं. ठीक आहे, मला कमेंट आउट जस्ट आउटपुट पेजला आलं, किंवा कमेंट आउट राहून देऊ आपण. ठीक आहे, तुम्ही कन्फ्युज होता. आलं इथे काउंट डेमो आलाय. आता आधी समजून घेणार आहेत आपण करायचे काय. जसं की तुम्ही ट्रिपला जाण्याआधी कुठे कुठे जायचं, कसं जायचं हा प्लॅन करतात, त्याच प्रकारे आपण आता प्लॅन करू. ओके, तर मी पेंट मध्ये तुम्हाला जस्ट 2 मिनिटात सांगतो. श- 50% डेमो ही देच होणार आहे आपला कम्प्लीट. ओके, तर इथे काय असेल माहितीये, की आपण असं काउंट नावाचा H1 असेल, आणि त्या H1 पुढेचे काय असेल, इथे काउंट असेल. ठीक आहे ना, काउंटची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट किती असणार आहे? 0 असणार. ठीक आहे, आता मी ओ टाकलाय, 0 टाकतो. बाय डिफॉल्ट किती असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर त्या काउंट नावाच्या ह्याच्या खाली एक बटन असणार आहे. काय असणार आहे? बटन. आणि त्या बटन मध्ये काहीतरी टेक्स्ट लिहिला असेल असा, इन्क्रीज म्हणून. ओके, मी INC करतो. ओके, मग जसं मी ह्या बटनावर क्लिक करणार, तर हा काउंट किती होणार? 1 होणार. अजून एकदा क्लिक केलं तर काउंट किती होणार? 2 होणार. अजून एकदा क्लिक केलं तर काउंट किती होणार? अजून एकदा क्लिक केलं तर 4 होणार. समजला डेमो? काय करायची ते लॉजिक लॉजिक नाही समजत, करायची काय ते समजतंय. आता आपण कोड मध्ये जाऊ आणि ह्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. काउंट डॉट जेएसएस मध्ये आलो, आणि ह्यामध्ये आपल्याला काय करायचे, की एक H1 घ्यायचा आहे. की H1 तर आपण इथे घेतलाय, आणि ते H1 च्या पुढे असा कोलन द्यायचा आहे, आणि इथे काहीतरी बाय डिफॉल्ट काय असेल व्हॅल्यू? 0. आउटपुट पेज ला इथे रिफ्रेश केलं तर इथे काउंट इक्वल टू 0 आलाय. ओके, मग आपण काय करू, एक व्हेरिएबल बनवायचा का? ठीक आहे, एक व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट, त्या व्हेरिएबलचं नाव काय ठेवायची? काउंट ठेवायची. आणि दुसरं कोण असतं? सेट काउंट नावाचं फंक्शन असतं. इक्वल टू कुणाचा यूज करायचा आपल्याला आता? यूज स्टेटचा. ओपन राऊंड, क्लोज राऊंड. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय असते? डिफॉल्ट. मग आपल्याला डिफॉल्ट काय ठेवायची? 0. राईट करू 0 इथे, पक्का. आता आपल्याला यूज स्टेट आपण इथे यूज करतो, त्याला काय करायला लागेल? इथे इम्पोर्ट करायला लागेल. मग इथे राईट करू मी, इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायची? यूज स्टेट. कुठून इम्पोर्ट करायची? फ्रॉम रिॲक्ट. केला इम्पोर्ट. ठीक आहे, आता जिथे आपण हा मॅन्युअली 0 राईट केलाय तिथे मी फक्त ओपन करली, क्लोज करली, आणि हा व्हेरिएबल प्रिंट करतो. करू आला इथे, जस्ट आउटपुट पेज आलं, इथे रिफ्रेश केलं तर काउंट इक्वल टू बाय डिफॉल्ट किती? 0 आहे इथं. ठीक आहे, त्यानंतर आपला डेमो काय होता एकदा मी चेक करू. ठीक आहे, असं आपण सेटअप केलंय, त्याच्या खाली एक बटन असेल, त्या बटनचं नाव असेल इन्क्रीज. काउंट डॉट जेएसएस मध्ये आलो, आणि त्याच्या खाली एक छोटासा BR घेतो, आणि त्या BR नंतर एक बटन, आणि त्या बटनला मी काय देऊ का असं प्लस?
नाही तर इन्क्रीज द्या, ठीक आहे ना. तुम्ही काही नाव द्या. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आले तिथे बटन, आलं नाही ते बटन. जसं मी या बटनावर क्लिक करणार तर हा काउंट किती होणार, अजून एकदा क्लिक केलं तर हा काउंट किती होणार, अजून एकदा क्लिक केलं तर काउंट वाढत जाईल. ठीक आहे, मग हे लॉजिक आपण कसं करणार, कोणी सांगू शकतं आयडिया, एनी आयडिया. इन्क्रीमेंट करायची, बघा तुम्हाला दाखवू कशी करायची. ठीक आहे, तर मी काय करणार, ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला हा काउंट वाढवायचा आहे. कधी वाढवायचा आहे, क्लिक केल्यानंतर. आठवतं ना काय, क्लिक केल्यानंतर. मग त्यासाठी मी त्या बटनला एक इव्हेंट राईट करतो, कोणता, ऑन क्लिक नावाचा इव्हेंट केला. जसं आपण त्या बटनाला क्लिक करणार तर काय करणार, ह्यामध्ये आपण एक ॲरो फंक्शन राईट करणार. आपल्याला इथे मल्टिपल राईट करायचे की एकच, मला एकच करायची. त्यासाठी कर्ली ब्रॅकेट घेणार का, नाही. आणि मी सांगणार जो सेट काउंट नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शनला मी सांगणार इथे त्या काउंट मध्ये 10 स्टोअर. किती, जसं आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं आणि मी काउंटवर क्लिक केलं तर आपला काउंट किती झालाय, 10. पण आपल्याला करायचे काय, एक एकने वाढवायची. मग त्यासाठी मी काय लॉजिक लावणार, ऑनलाईन मेंबर तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये सांगू शकता. जसं की मी इथे राईट केलं 100, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, प्लस बटन क्लिक केलं तर इथे 100 झालं. मला एकने प्लस करायचं आहे तर मी काय लॉजिक लावू, प्लस 1 करू, 0 + 1 0 + 1. ओके, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, काउंट बटन क्लिक केलं तर इथे काउंट 1 झालाय. डबल एकदा क्लिक केलं तर काहीच होईना, तिथे +1. ठीक आहे, तू म्हणतो तर +1 करू, तिथे काय करणार आपण, ठीक आहे, काय करणार आपण इथे काउंट +1 करणार. काय करणार इथे काउंट +1. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, जसं मी काउंट बटनावर इन्क्रीज बटनावर क्लिक केलं तर काउंट किती झाला, अजून एकदा क्लिक केलं, अजून एकदा क्लिक केला, अजून केलं, अजून केलं, अजून केलं, अजून केलं, काउंट काय होतं इथे एकनी. समजलाय फंडा, करता ट्राय. ऑनलाईन मेंबर नोट करून घेता एवढं, ठीक आहे. पहिलं नोट करून नाही घेतलं तुम्ही, app.jss मध्ये राईट केलं तरी मला काही प्रॉब्लेम आहे का, नोट करून झाल्यानंतर फक्त मला मेसेज बॉक्स मध्ये डन असं राईट करा. ठीक आहे, अरे ऑनलाईन मेंबरनी सांगितलं होतं काउंट +1 करायला. ठीक आहे, नोट करून घ्या ऑनलाईन मेंबर, झाल्यानंतर मला डन करा. जस्ट तुम्ही count.jss फाईल हे app.jss मध्ये राईट केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, दोन्ही फाईल दाखवतो. फक्त काउंट ओपन करू का, त्याच प्रकारे आपण अजून एक एक्झाम्पल. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर सगळ्यांनी लक्ष द्यायचे आहे इकडे, नोट नंतर करून घ्या, तुमच्याकडे भरपूर सारा 24 तास टाइम आहे तुमच्याकडे. ओके, लक्ष द्या. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो मी, एकदा रिफ्रेश करतो. तर आता ते रिफ्रेश केल्यानंतर बघा मला इथे पहिला जो आपला डेमो होता तो कालचा सारखा डेमो शो झाला. ओके, तर इथे माझा बाय डिफॉल्ट नेम शो झालं पाहिजे बाय डिफॉल्ट. जसं की बाय डिफॉल्ट नेम आपल्याला शो करायची इथे दत्ता मला. ओके, आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं तर इथे बाय डिफॉल्ट नेम काय झालं आता शो झालंय. होमवर क्लिक केलं, होम, विशालवर विशाल आणि मयूरला क्लिक मयूर.
त्यानंतर नेक्स्ट डेमो आपला असा होता की बटनावर क्लिक केलं की आपला काउंट जो होता तो एकनी काय होत होता, वाढत होता. असे आपण 2 डेमो केले. ठीक आहे ना. आता हे दोन्ही डेमो मला आउटपुट पेजला शो करायचे नाही, त्यासाठी मी काय करतो, जो आपण मेन डॉट जेएसएस आहे त्यामध्ये 2 असे टॅग राईट केले. ते टॅग मी काय करतो इथे रिमूव्ह करतो. आउटपुट पेजला आलो आणि इथे मला आउटपुट पेजला काय शो झालंय का आता, नाही. ओके, 2 मिनिटं आपण असंच ठेवूया. आउटपुट पेजला आलो, आपल्याला दोन्ही डेमो इथे शो झाले. आता आपल्याला अजून एक डेमो करायचा आहे. आता डेमो पहिल्यांदा आपण समजून घेऊ की करायची काय आहे. ठीक आहे, पहिला आपण समजून घेऊ करायची. ठीक आहे, नंतर राईट करा. ठीक आहे, आधी लक्ष सेम हेच डेमो घेणार आहे आपण. नेमकं आधी समजून घेणार आपल्याला डेमो मध्ये करायची काय आहे. ओके, तर माझ्याकडे असं काहीतरी एक H1 असेल, वेलकम टू रिॲक्ट जेएस. हा काय झाला, एक H1 झाला. ओके, सिंपल हा नॉर्मल आपला H1 आहे. ते H1 मध्ये वेलकम टू रिॲक्ट जेएस. ओके, त्यानंतर ते H1 च्या खाली माझ्याकडे असे बटन असणार. एक बटन असणार, त्या बटनचं नाव असणार आहे रेड नाव असणार आहे. त्यानंतर दुसरं बटन असणार आहे माझ्याकडे ब्ल्यू. घ्यायची का, ठीक आहे, ब्ल्यू नाव दे. आणि अजून एक माझ्याकडे बटन असणार आहे, त्या बटनचं नाव असणार आहे इथे ग्रीन. असे माझ्याकडे किती बटन आहेत, 3 बटन आहेत. आता जसं मी ह्या रेड बटनावर क्लिक करेन तर माझा जो H1 आहे त्या H1 चा बॅकग्राऊंड कलर कोणता होईल, रेड. जसं मी ह्या ब्ल्यू बटनावर क्लिक करणार आहे तर माझ्या ह्या H1 चा कलर कोणता होणार आहे, ब्ल्यू होणार आहे. जसं मी ह्या ग्रीन बटनावर क्लिक करेन तर माझ्या H1 चा बॅकग्राऊंड कलर ग्रीन. फंडा समजला, काय करायचे ते समजलंय. ओके, आता ह्याला आपण कोड मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. जसं की आता मी ह्या फाईल मध्ये राईट करत नाही, SRC मध्ये अजून एक नवीन फाईल बनवतो. ठीक आहे, SRC मध्ये काय करतो, एक नवीन फाईल बनवतो. SRC वर क्लिक केलं, न्यू फाईल वर क्लिक करून मी एक फाईलला नाव देतो color.jsx. बनवली फाईल आणि त्या फाईलचं मी एक कंपोनंट राईट करतो. कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन जे आपण फाईल नेम दिलंय तेच काय देणार आपण कंपोनंटला नाव देणार. आणि हा कंपोनंट आपल्यासाठी काय करणार, रिटर्न करणार. काय रिटर्न करणार, एक एम्प्टी टॅग. आणि त्या एम्प्टी टॅगच्या आतमध्ये H1 आणि H1 मध्ये आपण राईट करू वेलकम टू रिॲक्ट जेएस. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचा असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव काय आहे, कलर. ठीक आहे, जे मी फाईल नेम दिलंय तेच कंपोनंटला नाव दिलंय. जे कंपोनंटला नाव दिलंय तीच मी इथून काय केलंय, एक्सपोर्ट केलंय. ठीक आहे, त्यानंतर याला सेव्ह करतो मी. आउटपुट पेजला आलो, इथे एकदा रिफ्रेश केलं तर मला इथे वेलकम टू रिॲक्ट जेएस कुठे दिसतंय का, मला नाही दिसत. मग त्यासाठी आपल्याला मेन फाईल मध्ये यावं लागेल आणि इथे काय करेल, इम्पोर्ट कुणाला इम्पोर्ट करायची, कलरला. फ्रॉम कुठून, करंट डायरेक्टरी. मग ./color.js. आणि आपल्याला आउटपुट पेजला शो करायची असेल तर इथे एका टॅग मध्ये राईट करायला लागेल कलर आणि सेल्फ क्लोजिंग टॅग. आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं तर वेलकम टू रिॲक्ट दिसतंय. ठीक, मला हे 2 मिनिटं हे दोन्ही मी काय करतो, रिमूव्ह करतो. चालेल, ते रिमूव्ह करण्यासाठी हा कलर टॅग, ठीक आहे, काउंट टॅग आणि ऍप टॅग मी काय केला, आउटपुट पेजला आलो तर माझा वेलकम टू रिॲक्ट आला इथे नॉर्मल. ठीक आहे, आपला डेमो काय होता मी एकदा चेक करतो. ठीक आहे, वेलकम टू रिॲक्ट जेएस असेल आणि त्याच्या खाली 3 बटन असतील. ठीक आहे, 3 बटन बनवून घेऊ. आपल्यासाठी नॉर्मल आहे 3 बटन बनवायचे. एक BR घेतो नॉर्मल आणि त्यानंतर इथे बटनला नाव द्यायची रेड द्यायची. त्यानंतर इथे ह्याला ब्ल्यू नाव द्या. आणि अजून एक बटन असेल, अरे ब्ल्यूचं ब्ल्यू आणि तिसरा बटन असेल इथे ग्रीन. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला इथे 3 बटन माझे शो झाले तिथे. तर जसं मी ह्या रेड बटनावर क्लिक करणार तर माझ्या ह्या वेलकम टू रिॲक्ट जेएसचा कलर कोणता होणार,
रेड होणार. ब्ल्यू वर क्लिक केलं तर ह्याचा कलर कोणता होणार? ब्ल्यू होणार. ग्रीन वर क्लिक केलं तर पुढे ग्रीन कलर होणार. समजला फंडा? ठीक आहे. कोड मध्ये आलो. कोड मध्ये आल्यानंतर फर्स्ट मी ह्याला काय करतो, एक कलर देतो. देऊ ना कलर. मग इथे मी काय करणार, एक स्टाईल घेतला ऍट्रिब्यूट. आता इथे बघा, तुम्ही जसं HTML आणि CSS मध्ये राईट करत असता, ठीक आहे, मी तुम्हाला इकडे दाखवतो. ह्याला इनलाईन CSS बोलतो आहे ना, इनलाईन बोलतात ना. जसं की माझ्याकडे एक H1 आहे HTML मध्ये. हाय करतो. हा काय झाला माझ्याकडे HTML फाईल आहे माझ्याकडे, मी त्यामध्येच राईट करतो. ठीक. इथे मी काय घेतलं, एक नॉर्मल आपला H1 घेतला. ते H1 चा इथे क्लोज पण केला आणि ते H1 मध्ये मी राईट करतो इथे वेल. ठीक आहे. मग मला सांगा, ह्या H1 ला मला रेड कलर द्यायचा, तुम्ही काय करणार, एक स्टाईल ऍट्रिब्यूट घेणार. काय घेणार इथे, स्टाईल इक्वल टू डबल कोड घेतला आणि त्या डबल कोड मध्ये मी काय सांगणार, कलर. जस्ट ह्याला सेव्ह करतो मी आणि तुम्हाला आउटपुट पेजला ओपन करून पण दाखवतो. तर इथे माझा H1 चा कलर रेड झाला. हा असं आपण पुढे राईट करतो HTML मध्ये. पण React.js मध्ये तुम्हाला इनलाईन HTML राईट करायची असेल तर काय करायची माहितीये, इथे मी एक H1 घेतो, ते H1 चा इथे क्लोज केला आणि इथे मी React.js असा मेसेज राईट केला. आता मला ह्या React.js ला कलर द्यायचा असेल React.js मध्ये, ओके, तुम्हाला इथे वरती पण राईट करून दाखवतो, इन HTML, ओके, आणि इथे इन रिॲक्ट मध्ये. आता रिॲक्ट मध्ये तुम्हाला इनलाईन CSS राईट करायची असेल तर काय करायची, इथे स्टाईल घ्यायचं, जसं तुम्ही HTML मध्ये घेत होता. इथे स्टाईल इक्वल टू इथे असेल कर्ली ब्रॅकेट, ओके, आणि ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला कलर प्रॉपर्टी द्यायला लागतात. मग कलर प्रॉपर्टी द्यायची असेल तर ह्याच्या आतमध्ये अजून एक तुम्हाला काय घ्यायला लागेल, कर्ली ब्रॅकेट, आणि त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला कीपर व्हॅल्यूने सांगायला लागेल. जसं की मी इथे डबल कोड घेतला, डबल कोड मध्ये सांगतो कलर, परत इथे कोलन दिला, डबल डबल कोड घेतला आणि इथे मी सांगणार काय, कलर. आता ही कीपर व्हॅल्यू म्हणजे काय, जसं की हा डबल कोड मध्ये घेतला मी कलर आणि इथे कोलन दिला आणि डबल कोड डबल घेतला आणि इथे रेड केला, तर हा कलर की झाली आणि त्या की ची व्हॅल्यू काय झाली, ही रेड रेड व्हॅल्यू झाली, म्हणजे कीपर व्हॅल्यू म्हणतात. समजलाय फंडा? सेम आहे, फक्त थोडासा सिंटॅक्स चेंज होतोय. ठीक आहे. आज तुम्हाला अवघड वाटेल, अजून तुम्ही 2-3 दिवस राईट केलं तर एकदम इझी वाटेल. ठीक आहे. कलर प्रॉपर्टी पण हा ठीक आहे. बघा, समजलंय तुम्हाला? ठीक आहे. त्यासाठी मी काय करतो, इथे स्टाईल टॅग, स्टाईल ऍट्रिब्यूट घेतला, स्टाईल, इथे कर्ली ब्रॅकेट आलाय, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये अजून एक कर्ली ब्रॅकेट घ्यायचा आणि इथे द्यायला लागते आपल्याला कीपर व्हॅल्यू. डबल कोड घेतला आणि इथे मी सांगतो कलर, कोलन दिला साप चावल्यासारखं, त्याला कोलन होता. डबल कोड घेतला आणि तिथे सांगितलं मी सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो तर माझ्या H1 चा कलर काय झाला, इथे रेड झाला. इथे आलो, रेडच्या जागी मी इथे ब्ल्यू दिला, काय दिलं इथे ब्ल्यू. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, कलर काय झाला इथे ब्ल्यू झाला. आउटपुट पेज कोड मध्ये आलो, इथे मी कलर काय करतो ग्रीन. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, होतोय ग्रीन. म्हणजे आपण हा मॅन्युअली. ओके, आपल्याला काय करायचे, जसं मी रेड बटनावर क्लिक करेन तर ते H1 चा कलर रेड होईल, जसं ब्ल्यू बटनावर क्लिक करेन तर ह्याचा कलर ब्ल्यू होईल आणि ग्रीन वर क्लिक केलं की ग्रीन. मग आता आपल्याला माहिती आहे, जी आपण हे डबल कोड मध्ये व्हॅल्यू देतो ती व्हॅल्यू कशी देतो, ते का कीपर व्हॅल्यू मध्ये, बरोबर ना. मग मी इथे काय करतो की असं आपल्याला कलर प्रॉपर्टी देण्यासाठी मी एक सिंपल छोटासा व्हेरिएबल घेतला. घेऊ व्हेरिएबल कॉन्स्ट, स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. पहिला कोण असतो, व्हेरिएबल. मग त्या व्हेरिएबलला नाव देऊ मी इथे कलर, ठीक आहे, कलर. दुसरा कोण असतो, फंक्शन, फंक्शनला नाव दिलं मी ते सेट इक्वल टू यूज स्टेट, ओपन करली, क्लोज करली, ओके. आणि आपल्याला हे यूज स्टेटला यूज करून एखादा व्हेरिएबल बनवायची असेल तर त्याला आपल्याला इथे करायला लागेल इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायची, कलर नाही रे, यूज स्टेट, यूज स्टेट फ्रॉम कुठून, रिॲक्ट. त्याला सांगा रिॲक्ट मधून आम्हाला इम्पोर्ट करायची. अरे रिॲक्ट केला, इम्पोर्ट झाला व्हेरिएबल आपला, बरोबर. ठीक.
जस्ट तो आपला व्हेरिएबल आहे, तो व्हेरिएबल मी इथे H1 मध्ये प्रिंट करतो. ओपन करली केला, क्लोज करली केला, आणि त्या व्हेरिएबलचं नाव आहे कलर. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे आपल्याला काय दिसतंय का? आता नाही दिसत, कारण आपण त्यामध्ये बाय डिफॉल्ट काही सेट केलंय का? नाही केलं. करू सेट मी डबल कोड मध्ये टाकलं आणि इथे मी राईट केलं रेड, तर ही काय झाली? एक स्ट्रिंग झाली, बरोबर ना? तर इथे रेड आलं इथे. जसं मी इथे डबल कोड मध्ये न टाकता डायरेक्टली मी असं काहीतरी एखादा नंबर दिला, तर ह्या व्हेरिएबल मध्ये कोणता डेटा टाइप स्टोअर झाला? कलर हा व्हेरिएबल आहे. जसं की मी ह्याच्यामध्ये आता स्टोअर केलं दत्ता, ठीक आहे. तर ह्या कलर नावाच्या व्हेरिएबल मध्ये कोणता डेटा टाइप स्टोअर झालाय? स्ट्रिंग टाइपचा, कारण आपण इथे डबल कोड, इथे मी 10 टाकला. आता कोणता स्टोअर झाला? नंबर टाइपचा. ओके. आणि इथे मी आता कर्ली ब्रॅकेट दिला, तर आता नन नन डायरेक्ट नन. ठीक आहे, आपण काय करू, जिथे आपण हा कलर राईट केला ना ऑब्जेक्ट मध्ये, हाच मी कॉपी केला आणि डायरेक्टली कुठे टाकला? बाय डिफॉल्ट मध्ये टाकला. आपल्याला माहिती आहे इथे आपण जे राईट करणार ते काय असतं? डिफॉल्ट असतं, बरोबर ना? आता मग जे हे आपण राईट केले हे कुठे स्टोअर झालं? ह्या कलर नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि हा व्हेरिएबल मी डायरेक्ट कुठे अटॅच करतो माहितीये? इथे अटॅच करू, कलर केला अटॅच. जस्ट आउटपुट पेज आलो आणि एकदा रिफ्रेश करून मी चेक करतो, तर आपला कलर काय झाला? इथे ग्रीन झालाय. सपोज मी इथे रेड केला तर आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं तर रेड झाला. इथे मी ब्ल्यू केला तर ब्ल्यू केला. आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं तर इथे कलर कोणता झालाय? ब्ल्यू झालाय. फंडा समजलाय काय झालं? इथे जो आपण हा डेटा होता तो डेटा मी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला आणि तो रिफ्लेक्ट काय केला? इथे केला. पण आपल्याला असं नाही करायचे. आपल्याला काय करायचे? जसं मी रेड बटनावर क्लिक करेन तर ह्याचा कलर कोणता होईल? रेड, बरोबर ना? मग मी इथे काय करतो? एक इव्हेंट करतो. कधी रेड झाला पाहिजे आपल्याला? त्या बटनावर क्लिक केल्यानंतर. मग त्यासाठी मी त्या बटनाला एक ऑन क्लिक नावाचं इव्हेंट कॉल केला, राईट? आणि ते इव्हेंट काय करणार? एक ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला सिंगल लाईन राईट करायची, त्यामुळे मी कर्ली ब्रॅकेट टाकला का? नाही टाकला. आणि तो ॲरो फंक्शन काय करेन? सेट कलर नावाच्या फंक्शन मध्ये एक असं काहीतरी ऑब्जेक्ट स्टोअर करेन. त्या ऑब्जेक्ट मध्ये असेल, पहिलं असेल कलर, कोलन दिला, सेकंड त्याचा कलरची प्रॉपर्टी असेल रेड असेल. ठीक आहे, असं मी काहीतरी राईट केलं. आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं, जसं मी रेड बटनावर क्लिक केलं तर कलर काय झाला? रेड झाला. आउटपुट पेजला आलं, जसं मी रेड कलरला केले त्याच प्रकारे मला ब्ल्यू बटन ओपन करायची, त्यासाठी ऑन क्लिक, त्यामध्ये आपण एक ॲरो फंक्शन राईट करणार. ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला सिंगल लाईन राईट करायची, त्यामुळे कर्ली ब्रॅकेट टाकला का? आणि त्याला आपण सांगणार सेट कलर नावाचा जो फंक्शन आहे त्या फंक्शनला तू पास काय कर माहितीये? की तू पास कर असं कर्ली ब्रॅकेट मध्ये कलर कोलन दे आणि दुसरं पास कर तिथे. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे, तर आपल्याला बाय डिफॉल्ट कलर कोणता आलाय? का आलाय? आपण बाय डिफॉल्ट त्यात काय स्टोअर केलं? ब्ल्यू कलर. इथे मी करू ब्लॅक. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर बाय डिफॉल्ट कलर कोणता आहे आता? रेड बटनावर क्लिक केलं, ब्ल्यू वर क्लिक केलं, ग्रीन वर क्लिक केलं, नाही झालं. त्याला पण काय करायला लागेल? एक इव्हेंट राईट, जसं की ऑन क्लिक ॲरो फंक्शन. ठीक आहे, अरे ॲरो फंक्शन, आणि ॲरो फंक्शनला सांगणार सेट कलर नावाच्या फंक्शनला तू काय कर? डबल कोड मध्ये कलर कोलन, त्या कलर असेल तिथे. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, जसं रेड बटनावर क्लिक केलं रेड कलर झाला, ब्ल्यू वर केलं ब्ल्यू झाला, आणि ग्रीन वर क्लिक केलं ग्रीन झाला. समजतंय काय केलं इथे? तरी पण नाही समजत? पक्का चालेल ना? करता? एक तुमच्याकडे टेक्स्ट एरिया असेल, काय असेल इथे? टेक्स्ट एरिया. माहिती ना टेक्स्ट एरिया? टेक्स्ट एरिया घ्या किंवा इनपुट बॉक्स घेतला तरी काय अडचण नाही माझ्यासाठी. जस्ट मी टेक्स्ट एरिया सांगतो तुम्हाला. टेक्स्ट एरिया घेतल्यानंतर
इथे 2 बटन असतील. त्या बटनचं नाव असेल प्लस आणि दुसरा बटन असेल मायनस. ओके. जसं मी ह्या इनपुट बॉक्स मध्ये दत्ता राईट केलं आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर ह्या दत्ताची फॉन्ट साईज काय होईल, ऑटोमॅटिक इन्क्रीज होत जाईल. फॉन्ट साईज काय होईल इथे, फॉन्ट साईज इन्क्रीज. जसं मायनसवर क्लिक करेन तर फॉन्ट साईज काय होईल, डिक्रीज होत जाईल. समजला हा डेमो. अजून एक डेमो, ठीक आहे. हा नॉर्मल डेमो आहे, आपण घेतलाय. जसा काउंट इन्क्रीज केला त्या जागी फक्त काय करायचे, आपल्याला फॉन्टची साईज इन्क्रीज करायची. आणि आपल्याला माहितीये की CSS कशी राईट करायची, कुठे कशी. जसं आपण ही राईट केलंय कुठे, जसा कलर दिलाय, कलरच्या जागी इथे राहील फॉन्ट आणि इथे राहील त्याची साईज. ठीक आहे, ट्राय करा. तुम्हाला जमलं नाही तर आपण सांगेलच मी. हा झाला एक डेमो. सेकंड डेमो असा असेल, ह्याच्याच मध्ये देतो तुम्हाला. एक सिलेक्ट बॉक्स असेल, माहिती सिलेक्ट मध्ये ऑप्शन असतात. ठीक आहे, हा पहिला डेमो झाला प्लस फॉन्ट इन्क्रीज करायचा. आणि दुसरा डेमो सिलेक्ट बॉक्सचा. त्या सिलेक्ट मध्ये अशा तुमचे फॉन्ट फॅमिली असतील, जसे की कोणत्या कोणत्या आहेत, एरियल आहे ना, एरियल. त्यानंतर अजून टाइम्स न्यू का, ठीक आहे, जे असतील ते असतील. ठीक आहे, त्यानंतर ETC. तुम्हाला जेवढ्या माहिती आहेत तेवढ्या तुम्ही तिथे ऍड करा. जसं मी सिलेक्ट मधून एरियल फॉन्ट साईज सिलेक्ट केली तर ह्या दत्ताची फॉन्ट साईज काय होणार आहे, एरियल होणार आहे. जसं मी इथे कर्सू सिलेक्ट केली तर ही जी दत्ताची फॉन्ट साईज काय होणार इथे, कर्सू होणार आहे. अदरवाईज दुसरी कोणती असेल, तोहोमा असेल. ठीक आहे, तोहोमा एक फॉन्ट साईज आहे, फॉन्ट फॅमिली. जशी सिलेक्ट केली तर ह्याची फॉन्ट फॅमिली काय होणार आहे, तोहोमा होणार. समजला डेमो. जस्ट दोन्ही डेमो एकामध्येच आहेत, ह्या दोन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे, जो तुम्हाला जमेल तो तुम्ही ट्राय करा. नाही जमला तर उद्या आपण लेक्चर मध्ये ट्राय करू कदाचित, पण तुम्ही ट्राय करा. हा तुम्हाला होमवर्क आहे. झाल्यानंतर मला ग्रुपवर शेअर करा.